तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज मी चाललेलो हे पासपोर्टचाच व्हेरिफिकेशन आहे माझ्या त्यासाठी. कारण 2 वेळा मागच्या वेळा डेट घेतलेली, त्यावेळेला आपल्या काही डॉक्युमेंट्समध्ये थोडेफार प्रॉब्लेम होते, त्यामुळे आपलं रिजेक्ट झालेलं. तर आज बघूया, आज तरी ओके होते काय तुम्हाला दाखव. तर आता 9 वाजल्यात, कारण त्याचा टायमिंग 9 ते 10च्या स्लॉटमध्ये करायला लागते. त्यामुळं आवरलो पटापट आणि खाली आलो. ही माझी बाईक आहे बघा, ही बाईक घेऊन मी निघालो फास्टात. ऊन पण खूप होतं, त्यामुळं लवकर पण जायचं होतं, त्यामुळे निघालो लवकर. तर तिकडं पोचल्यानंतर हे बघू शकता, हे पासपोर्ट ऑफिसला मी पोचलो आहे. आता इथं आत जाऊन बघूया आता गर्दी किती आहे, कारण हे पटापट आवरायला पाहिजेत. इथं भरपूर गर्दी असते आणि मी बोलल्याप्रमाणे आज गर्दी भरपूर आहे तिथं. ते आवरलं आणि तिथून मी पुढं आलो. इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, इथं दर्शन घ्यायला. कारण इथं सकाळची वेळ होती, त्यामुळे दर्शन घेऊन जाऊया बोललो. कारण दर्शन पण मस्त झालं बाप्पाचं. आणि तिथून पुढं आम्ही आलो नाश्ता करायला. आणि इथं मस्तपैकी नाश्ता करायला बसलो. इथं नाश्ता सकाळपासून केलेला नव्हता, त्यामुळे भूक लागलेली. हे पोहे घेतले इथं खाल्लो. आणि तिथून थोडा वेळ होता मला, कारण आम्हाला PO ऑफिसला जायचं होतं, थोडा वेळ होता. त्यामुळं मग इथं हे रॅकेट अँड फिटनेस जिम आहे बघा. इथं थोडं म्हटलं जरा टेनिस खेळून जायचं किंवा थोडं वॉकिंग करून जायचं म्हणून आलेलो. तरी बघा इथं सर वगैरे खेळायला तीच टेनिस. तिथं यांच्यातच जॉईन झालो, थोडा वेळ खेळलो इथं. आणि त्याच्यानंतर मग आज जिममध्ये आलेलो. हे बघू शकता, आज मंडे सकाळचा हे होतं, वेळ होता, त्यामुळं आज जास्त काही गर्दी नव्हती. 11 वाजून गेलेली त्यामुळं. आणि तिथून आवरून मग आम्ही PO ऑफिसला निघालो आहे आता, कारण शुभांगीचं काम होतं PO ऑफिसला, त्यामुळं. तर इथं हे बघा, हे कोल्हापूरचं PO ऑफिस आहे. तर इथून आत आलो आम्ही PO ऑफिसच्या इथं. तर पहिला इथं आल्यानंतर गेटवरती इथं नंबर घ्यायला लागतो आहे. आणि बॅडली की आमचा 92वा नंबर मिळाला. आधी खूप गर्दी होती बाहेर, आणि तसंच नंबर घेऊन हे बघा इथं असं नंबर लावून उभारायला लागते. आणि हे इथून PO ऑफिसचं काम आवरून आम्हाला जायचं होतं राजारामपुरीत, कारण उद्या आमची ॲनिव्हर्सरी आहे. कपडे घ्यायची होती, त्यामुळे आम्ही जाणार होतो पुढे. आणि फायनली आम्ही इथून निघालो आहे आता. तर हे बघा, स्पाईसमध्ये कपडे घ्यायला निघालो आहे आता शुभांगीला. तरी ते त्यासनं चक्कर आली दाखवून. जुमडा खेळ झाला, हे बी नको झालं होतं. हे एवढं सिलेक्ट झालं बघ आता.